हाय, कशा आहात सगळे? मजेत ना? तर मी खूप दिवस झाला व्हिडिओ नाही बनवला. त्याचं कारण हेच की मी गेले होते गावी आणि गावी गेल्यावरती सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करायला मला खूप आवडत होतं. त्याच्यामुळे त्यांना थोडासा टाईम देत होते. आणि हे बघू शकता आमच्या रानातली एवढी मोठी विहीर आहे. खूप मोठी, मी पहिल्यांदा अशी विहीर बघितलेली आहे. तुम्ही बघू शकता. एवढं भारी वाटतंय ना, खरंच खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर खूप मोठं रान होतं. त्या रानामध्ये एवढी मोठी विहीर होती आणि एवढं गार, मी असं बोलले तरी त्याच्यामध्ये आवाज पूर्ण एकदम येत होता. खूप मोठी अशी विहीर आहे, तुम्ही बघू शकता. त्याचं पाणी एकदम असं निळं निळं आहे. मी पहिल्यांदा अशी विहीर खरं तर बघितली आणि शेत पण खूप छान होतं. बघू शकता तुम्ही विहीर किती मोठी आहे. मी साईडलाच थांबलेले, पण मला भीती वाटत होती बाबा की अचानक पुढे गेल्यावरती. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो ताईकडे. ताईकडे मी तुम्हाला कोंबड्यांचं कुक्कुटपालन दाखवणार आहे. तुम्ही कधी बघितलं आहे का? हां, तुम्ही ऐकलं असेल पण बघितलं नसेल, पण मी तुम्हाला दाखवते चला. तर मी गेले होते त्या पहिलं तर आम्ही शेतामध्ये गेलो आणि शेतामध्ये त्यांनी खूप छान असं जागेमध्ये फ्रूटचे झाडं लावले होते. आणि चला तर मग ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिले हे बघून घेऊया. बघू शकता वांग्याचं झाड, कोबी आहे, कांद्याची पात वगैरे आहे. ह्या साईडला खूप सुंदर असं वाटत होतं हा व्ह्यू. ह्या साईडला बघू शकता तुम्ही, सुंदर असं वाटतं. ह्या साईडला कुक्कुटपालन केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतेच आहे थोड्या वेळात. बघू शकता, खूपच छान वाटत होतं खरंच. चला तर आपण आता फ्रूटच्या झाडं बघूयात काय काय आहे, त्यांनी काय काय लावलेलं आहे. हे आहे केळीची बाग आहे. साईडला छोटीशी केली आहे त्यांनी. आणि एवढ्या सगळ्या रानामध्ये त्यांनी काय काय बनवलेलं आहे. हे भोपळा आहे, दुधी भोपळा बोलतात त्याला. बघा किती मोठं झालेलं आहे. त्यांनी एवढं छान, एवढं एक एक हे लावलेलं आहे ना, हे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं वाटतंय. हे कोणतं झाड आहे? हे आहे फणस आहे आणि हे छोटे छोटे फणस लागले होते त्याला आणि खूप छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही. खरं तर मी असं कधी बघितलं नाही, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं ते बघायला. आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. आणि हे नंतर ॲपल होतं, सफरचंद होतं. बघा किती छोटंसं आहे. नंतर हे बघा अंजीरचं पण झाड आहे. अंजीर बघा किती लागलेत त्याला, छोटे छोटे आहेत. दिसतात आहे का तुम्हाला? बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा अंजीरचं झाड आहे. नंतर चिक्कूंचं पण झाड आहे. चिक्कू मी आणलेत बरं का, खूप छान आणि खूप गोड लागतात ते. आणि ह्याच्यावरती औषध वगैरे मारलं नाही आहे ना त्यांनी, त्याच्यामुळे असं वाटतंय. आणि खरंच खूप छान, म्हणजे जसं असं विकायला येतात ना त्यापेक्षा तर खूप छान आहे. हे बघा केळी आहे आणि हे त्यांनी लावलेले सगळे वांग्याचे झाडं आहेत. अजून खूप छान आहेत. हे खाली पडलं तर ही पपई आहे. पपई बघू शकता. आपल्या इकडे एवढी मोठी असते पण त्याला टेस्ट नसती, पण इथे खरंच बिना औषधाचं खूप छान लागते. गावी असंच असतं, हीच मज्जा खरी असती गावची. आणि बघा हे आंबे आलेले, छोट्या छोट्या कैऱ्या आहेत. खरं हे मोठे झाल्यावरती किती गोड लागतील. ते बोलत होते की खरंच खूप गोड आहेत त्या. नंतर हे मी तुम्हाला अजून दाखवते पुढे, चला माझ्यासोबत. हे बघा लिंबू आहे. लिंबू तर किती मोठा आहे, बघू शकता तुम्ही. येल्लो येल्लो लिंबू आम्ही बघत होतो पण आम्हाला सापडलंच नाही. त्यानंतर त्यांना एक भेटलं, त्यांनी तोडलं. मला म्हटले बघ, मी असे दाखवत होते. खूप छान वाटत होते, एवढं मोठं. आणि ते अजून मोठे होतात, येल्लो कलरचे होतात, पिवळ्या पिवळ्या मस्त. आणि हे आहे रामफळ. खरं रामफळ मी आणले, ते खूप मोठे मोठे आहे आणि खूप छान लागतं ते. खरं गोड टेस्ट एकदम भारी आहे त्याची. नंतर हे बघा कोथिंबीर आहे आणि शापू आहे. त्याच्यामध्येच त्यांनी पालकची भाजीसुद्धा लावली होती, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही परत तुम्हाला फणसच दाखवणार आहे, कारण फणस खाली होते, दिसत तर नव्हते. एकदम मोठे मोठे होते, खालच्या साईडला लागले होते. ते दाखवते मी तुम्हाला. तर माझ्या हातामध्ये लिंबू होतं, मी ते दाखवत दाखवत मला मोसंबी दिसली. हे बघू शकता तुम्ही, मोसंबी बघा. चला तर आता मी तुम्हाला कुक्कुटपालन दाखवते. हे बघू शकता, कोंबड्यांचं कुक्कुटपालन. बघा किती सारे आहेत, खूप सारे आहेत. म्हणजे 1000 1500 आहेत, एवढ्या सगळ्या आहेत. आणि रोज काय काय मरतात म्हणे, 3-4 असं मरतात. कारण खूप छोट्या पण आहेत. जे आता मोठ्या झाल्या ते चांगल्या खेळतात ते, पण ज्या छोट्या आहेत ना ते एका साईडला असे झोपून राहतात ते, किंवा खालच्या खाली जसं बसून बसून ते मरतात ते. बघा, बघू शकता तुम्ही किती छान वाटतात ते. आणि अशा पळत होत्या इकडं तिकडे. हे बघा पळतात ते, किती छान वाटतं ते. मी खरंच पहिल्यांदा बघितलं आहे. खूप छान वाटते. आणि नंतर आम्ही
हे बघा मोगऱ्याचं झाड आहे. जाताना फक्त 2च मोगरे लावलेले डोक्यामध्ये, रात्रीपर्यंत वास येत होता त्याचा. आणि हे बघू शकता तोडून घेतलेलं रामफळ. आणि आता इथून पुढे जायचं आहे पुण्याला. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.